ही घटना आहे मुंबईतली। एका 26 वर्षांच्या महिलेला एक फोन कॉल येतो। त्यानंतर त्या महिलेकडून पैसे उकळले जातात। इतक्यावरच ही फसवणूक थांबत नाही, तर त्या महिलेला तिचे कपडे काढायला लावले जातात, तेही व्हिडिओ कॉल सुरू असताना। डिजिटल अरेस्टची आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे। नमस्कार, मी हर्षदा परब। तुमचं नाव एका मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये आलंय। पलीकडून आलेल्या या आवाजामुळे फोनवर बोलता बोलताच तिचे हातपाय गळून गेले। मुंबईत राहणाऱ्या एका फार्मा कंपनीत काम करणाऱ्या 26 वर्षांच्या महिलेला हा फोन आला होता। फोनवरून बोलणाऱ्या पलीकडच्या व्यक्तीनं महिलेला मनी लॉन्ड्रिंगमध्ये नाव अडकलंय असं सांगितलं। त्यावर त्या महिलेचा विश्वास बसल्याची खात्री केली आणि त्यानंतर सुरू झाला डिजिटल अरेस्टचा खरा खेळ। या फोनवरूनच त्या महिलेला एक हॉटेल रूम बुक करायला सांगण्यात आलं। पुढच्या चौकशीसाठी एका हॉटेल रूमवर शिफ्ट व्हायची सूचना तिला देण्यात आली होती। भीतीपोटी या महिलेने स्वखर्चातून दक्षिण मुंबईतल्या हॉटेलात दिवसभरासाठी स्वखर्चातून एक रूम सुद्धा बुक केली। महिलेनं हॉटेलातल्या या रूममध्ये चेक इन केल्यावर मग या डिजिटल अरेस्टची खरी सुरुवात झाली। फसवणाऱ्यांनी त्या महिलेला एका खासगी ॲपवरून व्हिडिओ कॉल केला। महिलेने जसा तो व्हिडिओ कॉल घेतला, पलीकडे त्या महिलेला एक पोलीस स्टेशन आणि पोलिसांचा गणवेश घातलेला एक व्यक्ती दिसला। पोलीस अधिकारी वाटावा अशीच ती व्यक्ती होती। मग सुरू झाला डिजिटल अरेस्टचा एक एक टप्पा। महिला घाबरून गेल्याचं लक्षात आल्यावर महिलेच्या बँक अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी तिच्या बँक अकाउंटवरनं साधारण 1,07,000 रुपये ट्रान्सफर करायला सांगितले। महिलेनं तात्काळ ते पैसे ऑनलाईन ट्रान्सफर सुद्धा केले आणि त्यानंतरही त्या तोतयानं महिलेला बॉडी व्हेरिफिकेशन करायचंय असं सांगितलं। महिलेला याबद्दल काहीच माहीत नव्हतं। ती आणखीन घाबरून गेली। बॉडी व्हेरिफिकेशनसाठी त्या तोतयानं महिलेला तिचे कपडे काढायला सांगितलं। महिलेनं सुरुवातीला तर याला नकार दिला। तेव्हा तिच्या नावाचं अरेस्ट वॉरंट म्हणजेच तिला अटक करण्याचे आदेश आहेत असं सांगत तिला एक पेपर त्याने त्याच व्हिडिओ कॉलवर दाखवला। घाबरलेल्या महिलेनं बॉडी व्हेरिफिकेशनसाठी आपले कपडे सुद्धा काढले। महिला कपडे काढत असतानाही व्हिडिओ कॉल सुरूच होता। कपडे काढल्यानंतर त्या अवस्थेत त्या महिलेला सुमारे 7 ते 8 तास तसंच त्या रूममध्ये बसवून ठेवलं होतं। घटनेनंतरही या व्हिडिओच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवून महिलेला ब्लॅकमेल करण्यात आलंय। ही घटना घडली 19 नोव्हेंबरला आणि त्यानंतर काही दिवसानंतरच म्हणजेच 28 नोव्हेंबरला याची तक्रार त्या महिलेनं नोंदवली। दहिसर पोलिसांनी महिलेची ही तक्रार नोंदवली आणि त्यानंतर FIR पुढे पाठवला अंधेरी पोलीस स्टेशनला आणि तिथनं चौकशी सध्या सुरू आहे। तोतयाने दिल्ली पोलिसात काम करत असल्याचं सांगून महिलेची फसवणूक केली होती। डिजिटल अरेस्टची बळी ठरली होती ती महिला। देशभरातून याआधीही डिजिटल अरेस्टच्या अशा घटना समोर आल्या आहेत। यात प्रामुख्याने पैसे उकळले गेलेत आणि मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आलाय। सर्वसाधारणपणे वृद्ध आणि महिलांना डिजिटल अरेस्टसाठी टार्गेट केलं जातं। डिजिटल अरेस्ट म्हणजे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सरकारी अधिकारी किंवा पोलीस असल्याचा बनाव करत ब्लॅकमेल केलं जातं। मानसिक आणि भावनिक छळ केला जातो। पैसे उकळले जातात। थोडक्यात सांगायचं तर हे सायबर ठग असतात। लोकांची ऑनलाईन फसवणूक करतात। त्यासाठी ते तुम्हाला आधी फोन करून फसवतात। त्यावेळी कारणं देतात की तुमचं एका केसमध्ये नाव आलंय, तुमचं पार्सल कस्टममध्ये पकडलंय, तुमच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले होते ते तुम्हाला परत करायचे आहेत, तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुमचे पैसे परत करायचे आहेत, माझ्याकडून तुमच्या अकाउंटला चुकून पैसे ट्रान्सफर झालेत, जास्तीचे पैसे ट्रान्सफर झालेत, त्यातले काही पैसे परत पाठवता का, तुमच्या जवळच्या माणसाचं नाव घेऊन त्याचा ॲक्सिडेंट झालाय, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी पैसे पाठवा, अशी कारणं दिली जातात। थोडक्यात ते आपल्या मन आणि बुद्धीशी खेळतात आणि पैसे उकळतात। एकदा तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलात की मग ते तुमचं अकाउंट हॅक करतात, पैसे ट्रान्सफर करतात किंवा तुम्हाला करायला लावतात। तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी फसवणूक करणारे हे लोक तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन किंवा व्हिडिओ कॉल करतात, धमकी देऊन तुम्हाला कॅमेरा ऑन ठेवायला सांगतात, शक्यतो सरकारी कर्मचारी किंवा पोलीस असल्याचंच सांगतात, तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात, क्वचित कॉल सेंटरमधून बोलत असल्याची बतावणी सुद्धा करतात। अशा लोकांपासून सावध राहा। तितकं सावध राहा जेव्हा कोणीतरी एकटं असताना आपल्याला घरात बोलावतं। विशेषत्वानं महिलांना या सगळ्याची जाणीव असेल की जेव्हा आपण एकटे असू तेव्हा आपण कोणाला घरात घेत नाही किंवा जर कोणी एकटं असेल तर आपण त्या व्यक्तीच्या घरात जात नाही। तशाच पद्धतीनं सावध राहा। डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहायचं असेल तर अनोळखी व्हॉट्सअप आणि व्हिडिओ कॉल घेऊ नका। बँक अकाउंटसह इतर डिजिटल अकाउंट्सची माहिती कोणाबरोबरही शेअर करू नका। अनोळखी नंबरवर संभाषण करणं टाळा। सोशल मीडियावरून भेटायला बोलावलं तर मग भेटायला जात असाल तर आधी सर्व माहिती घ्या। कुटुंबाला किंवा जवळच्या व्यक्तीला आपण कुठे आणि कोणाला भेटायला जातोय त्याची माहिती ठिकाण सांगा। तसंच लक्षात ठेवा की बँक अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी पैसे ट्रान्सफर केले जात नाहीत। अगदी बँक सुद्धा पैसे ट्रान्सफर करायला सांगत नाही। पोलीस तुमच्या व्हेरिफिकेशनसाठी व्हिडिओ कॉल करत नाहीत। अगदी फोन आलाच तर व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची तयारी दाखवावी।
आपल्याला घाबरवण्याचा ते फायदा घेतात आणि आपण घाबरलोच नाही तर त्यांचा खेळ फसतो. चौकशीसाठी पोलीस कधीच तुम्हाला हॉटेल रूम किंवा लॉज, बोर्डिंग अशा ठिकाणी बोलवत नाहीत. सोप्पं लक्षात ठेवायचं, अनोळखी ॲप किंवा नंबरवरनं आलेले व्हिडिओ कॉल शक्यतो टाळा.